यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। सिद्धेश, प्रत्येकाच्या घरामध्ये, कुणाच्या घरामध्ये टू व्हीलर असतात, कुणाच्या घरामध्ये फोर व्हीलर, कुणाच्या घरामध्ये स्मार्ट रेफ्रिजरेटर असतो, परंतु मैदान गाजवून जिंकलेल्या ट्रॉफीमध्ये जी मौज आहे ती काहीतरी वेगळी आहे। आणि येथे ती ट्रॉफी कोणता संघ आपल्या नावावरती करेल, पहिल्या क्रमांकाचा धनी कोण ठरेल, या यक्ष प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे। 1983 मध्ये 25 जूनचा दिवस होता। सर्वजण भारतीय संघाला हसत होते, परंतु लॉर्ड्सच्या मैदानावरती कपिल देव, रामलाल निखंज आणि कंपनीने इतिहास रचला आणि पहिल्यांदा भारतीय संघ विश्व करंडक विजेता ठरला। आणि तेव्हापासून ह्या चमचमणाऱ्या करंडकाचे वेध भारतीयांना जरूर लागलेले आहेत। त्यानंतर 24 सप्टेंबर 2007चा विश्वचषक असो, 2 एप्रिल 2011चा विश्व करंडक असो, की अगदी आत्ताच पार पडलेला 2024चा विश्व करंडक असो, सर्व आठवणींना उजाळा देणारा हा अंतिम सामना जो समोर येतोय दोन संघांमध्ये, MS11 झाई विपक्ष सातपटी। चला फलंदाज, आपण लगेचच विनाविलंब मैदानाच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे। 4 षटकांचा सामना आहे, केवळ एकच षटक जे पॉवर प्लेचं असेल। दोन्ही संघांनी या नियमावलीची नोंद घ्यावी, आपण कटिबद्ध राहावं या नियमावलीशी, हे आपणास नम्र विनंती आहे। कुणाच्या बाईकची चावी जर गहाळ झाली असेल तर या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ओळख पटवा आणि घेऊन जा, हे आपणास विनंती आहे। ग्रँड फिनाले दोन्ही देखील संघ पालघर जिल्ह्यामधील मातब्बर तुल्यबळ दिग्गज म्हणूनच ओळखले गेलेले आहेत। युवा खेळाडूंनी शृंगारलेला असा सातपटीचा संघ, दुसऱ्या बाजूने आदरणीय सन्माननीय आशिष चौधरी यांचं शब्द फुलांनी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। दर्शन 11 उच्चल्ली प्रेझेंट श्रद्धांजली चषक 2025 या स्पर्धेअंतर्गत आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे। आघाडीचे दोन्ही फलंदाज 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये दाखल झालेले आहेत। एका बाजूने प्रणित, दुसऱ्या बाजूने चिराग, अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूने MS11 झाई। या मॅच मध्ये देखील संकल्पकडे नजरा असतील, काय प्रदर्शन राहिलंय। परेश आरेकर सारख्या गोलंदाजाच्या विरोधात त्याने जे प्रदर्शन केलं, 28 धावांचं, न भूतो न भविष्य, ते वेदला कोण विसरेल, त्याचं देखील प्रदर्शन उल्लेखनीय राहिलेलं आहे। कारण आताच पार पडलेल्या आमदार जिल्हा प्रमुख चषकामध्ये परेश आरेकर प्रचंड प्रभावित ठरला होता, परंतु त्याच्या विरोधात उल्लेखनीय कामगिरी संकल्पने केली, खरोखरच अप्रतिम। या स्पर्धेअंतर्गत झळाळीयुक्त कामगिरी करणारे काही खेळाडू, वीरूला कोण विसरेल, पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला चांगला फटका आहे, 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण करतायत बॅटर्स। आणि दुहेरीच्या सहाय्याने श्री गणेश होत असताना धावसंख्येला आकार आणि उकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलकावर 2 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत। ग्रँड फिनाले खूप सुंदर पद्धतीने चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन बघायला मिळालं। खूप चांगला बदल केला गोलंदाजाने आपल्या वेगावरती, हे आवश्यक आहे। आजकालच्या दुनियेमध्ये स्मार्टफोन मधील ऍप्लिकेशन देखील दर 15 दिवसांनी अपडेट केलं जातात। मग क्रिकेटमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्ही व्हेरिएशन तर केलं पाहिजे, ते व्हेरिएशन केलं गोलंदाज संतोषने। 3 धावा आहेत फलकावर, 2 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालेला आहे। सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्रदीपक, नेत्रलोचक, चक्षु विहंगम, नयन मनोहरी क्रिकेटचा आस्वाद आपण उपभोगू शकतायत उच्छेळलीच्या क्रीडांगणामध्ये। पॅचेज आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्या चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप करतील। तत्पूर्वी येते ती सिंगल, थेंबे थेंबे तळेसाचे उक्तीप्रत ॲज अ लिटल ॲज अ मिकल, धावा गोळ्या केल्या जात आहेत। पॉवर प्लेचं एकच षटक बंधनकारक आहे, हे मात्र आपल्या गोष्ट माइंड मध्ये फिट करावी लागेल फलंदाजांना। त्यानंतर पॉवर प्लेचं बंधन शिथिल होणार। 38 सर्कलच्या पलीकडे 5 क्षेत्ररक्षक जाणार। मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार गोलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त प्रयत्न केलेला आहे। प्रयत्नांना सलाम, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न वाळूचे कण रगडिता
तेलही गळे असं म्हटलं जातं. येथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अद्वितीय स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण. संकल्प MS11 साई संघाचा ब्रँड, ज्याने ही संपूर्ण स्पर्धा गाजवलेली आहे. एक 3 डायमेन्शन प्लेयर. अगदी नावाप्रमाणे प्रदर्शन आहे. विजयाचा संकल्प ज्याच्या उरामध्ये ठसलेला आहे असा संकल्प. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलने सजवलेला फटका. पुनश्च एकदा उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो सद्यस्थितीमध्ये पूर्णपणे इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. चांगली गोलंदाजी. फुटस्तर होता. बॅटच्या एज वरती ब्रश होऊन चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित ओंजळीमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 8 धावा या फलकावरती आहेत. 8 रन्स स्कोर कार्डवर. अतिशय निष्णात तरबेज कुशलतेने शृंगारलेली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाली. क्रिकेटचा खेळ आज, या खेळाची जी व्याप्ती आहे, जी प्रगल्भता आहे, ती मात्र बघण्यासारखी आहे. 15 मार्च 1877 मध्ये या खेळाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आज तागायत 148 वर्षांमध्ये. यस, बघा खेळाडू काय सांगतायत, नक्की काय हवंय. डगआउट मधून जरा दक्षता घ्या. शूज हवा आहे बहुतेक, ती नोंद घ्या. आणि ह्या 148 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये क्रिकेटच्या खेळाची व्याप्ती वाढू लागलेली आहे. सिद्धेश, अगदी नोंद घेण्यासारखी गोष्ट ही आहे की लेदर बॉल क्रिकेटच्या मागोमाग आता टेनिस क्रिकेट देखील ग्लोबल होऊ लागलेला आहे. आज आपण केतन वामन म्हात्रेकडून खूप प्रेरणा घेऊ शकतोय. त्याने एका रात्रीत 2 बाईक्स जिंकल्या 2025 मध्ये. आतापर्यंत 39 बाईक्स आणि 5 4 व्हीलर त्याच्या नावावरती आहेत. सर भावेश प्रकाश पवारला आपण ड्रॉप सीनचा हिरो मानतो. त्यानंतर करण अंबाला सर्वात महागडा खेळाडू ISPL च्या माध्यमातून. जास्त दूर जाण्यापेक्षा आपल्या वरोरचा प्रज्योत अंबिरे घेऊया. त्याने देखील खूप चांगली छाप सोडलेली आहे. प्रशांत घरत, पंकज पाटील पालन, अनिकेत राऊत, कितीतरी नावं तुम्ही घेऊ शकतायत. आणि या स्पर्धेमध्ये खेळणारा वीरेंद्र बाबरे, त्याला कोण विसरेल. फलकावरती आहेत 8 धावा. म्हणजे टेनिस क्रिकेट हळूहळू ग्लोबल होऊ लागलाय. पैसा येऊ लागलाय या खेळामध्ये. तुमच्याकडे चांगलं टॅलेंट असेल, चांगलं कौशल्य असेल तर आई वडील आता हा टोमणा तुम्हाला मारू शकत नाही की क्रिकेट खेळून तू काय दिवे लावणार आहेस. क्रिकेटमध्ये देखील तुम्ही करिअर करू शकता, हे वास्तव आहे. खुलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयराज कमाल करेल आज असंच वाटतंय. पहिल्या चेंडूच्या माध्यमातून डॉट स्वरूपामध्ये चेंडूच्या हाताळणी करण्यात आलेले आहे. कसा कानमंत्र दिलाय फलंदाजाने. भावेश अँड प्रणित. कुलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. वन्स अगेन ग्राउंड शॉट. कार्पेटला रोल करत असताना चेंडू निघून जातोय. शॉट मिड विकेट परिक्षेत्रामध्ये. 9 धावा झालेल्या आहेत. 9 रन्स आहेत धाव फलकावर. आणि तोच मी उल्लेख केला होता की चिराग आणि प्रणित असे 2 फलंदाज जे सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन मध्ये आहेत. आमच्या गुणलेखकाकडून थोडीशी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. अप्रतिम गोलंदाजी. जयराज सुरेख, सुंदर, अद्वितीय, दर्जेदार, अलौकिक आणि अजरामर अशा स्वरूपाचा खेळ. MS11 झाई किस्मत भी बहादुरों का साथ देते असंच म्हणावं लागेल. काय सामने जिंकून ते अंतिम सामन्यापर्यंत आलेले आहेत. अप्रतिम त्यांची वाटचाल राहिलंय. ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक. लांब लचक, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, स्वीट, स्मार्ट, सेन्सेशनल षटकार. फलंदाज चिरागच्या बॅट मधून मोठा प्रहार. 6 धावा फलकावरती. 15 धावा सजलेल्या आहेत. काही लांबवर जाऊन षटकार आदळला. जागतिक क्रिकेटच्या परिक्षेत्रामधील सर्वात मोठा षटकार जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर शाहिद आफ्रिदीचं नाव येईल. 153 मीटरचा षटकार त्याने खेचलेला आहे.
जागतिक क्रिकेटच्या परिवेशातील सर्वात मोठा षटकार, त्याची आठवण झाली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला चिराग मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. सुमित भरत ढेकलेची प्रॉपर आठवण करून देतोय. षटकारांचा शंखनाद झालाय. बॅक टू बॅक इरादा केलाय पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. 6 धावा. 21 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक आहे प्रगती पथावर. एक चेंडू अजून देखील उर्वरित आहे. पहिल्या षटकाची कसर मात्र भरून काढलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 8च धावा आल्या होत्या. चांगली गोलंदाजी झाली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु चिरागने पुनरागमन करून दिलेला आहे 7 पट या संघाला. बॅक टू बॅक सिक्सर्स. तिसरा येईल का? चिराग ऑन फायर. ज्वलंत फलंदाजी. उच्चळली क्रीडांगणामध्ये चिरागची बॅट तळपताना पाहायला मिळते, लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार चित्रभानू, विस्फोटक, अग्निदिव्या, कंडतांडव पेलणारे इनिंग इथे समोर येऊ लागले. तिसरा षटकार खेचेल का लागोपाठ? वन्स अगेन लॉफ्टेड स्ट्रोक आहे स्वीपर कव्हरच्या दिशेने. चांगला झेल परिपूर्ण केलेला आहे डीप मध्ये. संकल्पच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 21 धावा आहेत. चिरागने आपलं काम केलेलं आहे. सलामीसाठी तो गेला होता. त्याच्याकडे जी भूमिका सोपवण्यात आली होती ती भूमिका परिपूर्ण करून तो आलाय. आता अजूनही 2 षटकांचं येणं शेष आहे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र आहे. बऱ्याचदा चेंडू ट्रॅव्हल होत नाही असं म्हटलं जातं, परंतु ह्या कंडिशन्स आहेत. जे प्लेयर्स कंडिशनच्या देखील पलीकडे खेळतात ते सामना जिंकवतात, हे आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे, पालघर जिल्हा क्रिकेटचा एक महानायक खेळाडू. येणाऱ्या काळामध्ये पालघर क्रिकेटचा असा एक भविष्यकाळ ज्याच्याकडून प्रचंड आशा, अपेक्षा आणि अभिलाषांचं ओझं पूर्ण पालघरकरांनी वाहून घेतलंय. कारण ह्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. पालघरचं नाव 7 समुद्रापलीकडे पोचवू शकतोय, त्या ॲबिलिटी त्याच्याकडे आहे. याआधी शार्दूल नरेंद्र ठाकूर यांना आपण पाहिलं. काय खेळाडू ठरला, जबरदस्त. पहिला पालघर मधील खेळाडू ज्याच्या IPL मध्ये नियुक्ती झाली आणि तदनंतर भारतासाठी देखील तो खेळला. खूप चांगलं प्रदर्शन त्याने केलं होतं सिडनीच्या मैदानामध्ये. एकाच सामन्यामध्ये अर्धशतक. काय नक्की सांगतायत क्रिकेट खेळाडू? लक्ष द्या पंच. एक्झॅक्टली. आणि पालघर रत्न सारखा पुरस्कार देखील त्याने आपल्या नावावरती केला. आज पालघर मधील खेळाडू मागे नाहीयेत. प्रीतम बारीला कोण विसरेल? अनेक नावं आपण घेऊ शकतोय. हरकेश मेहर यांना कोण विसरेल? अनिल बाणे यांना कोण विसरेल? हे लेजंड्स आहेत. गौतम यशवंत आकरे यांना कोण विसरेल? या पालघर जिल्हा क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर खेळाडू आहेत. राकेश प्रभू, सुप्रीमो चषकामधील मालिकावीर. आज वीरू कडून त्या अपेक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये की त्याने देखील पालघरचं क्रिकेट एका उच्च पातळीवर उच्चांक गाठत न्यावं. वळूयात मॅचच्या दिशेने. धनंजय, आणखीन एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. धनंजय नाईक, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. खरं तर धनंजय नाईकला मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा मला ती स्पर्धा आठवते. ज्या पद्धतीने धनंजय नाईकने झेल टिपला होता PDTSAच्या मैदानावर, अक्षरशः विस्मयकारक तो झेल होता. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024च्या अगदी उत्तरार्धामध्ये तो किस्सा घडला आपल्याच पालघर जिल्ह्यामध्ये. आणि धनंजय नाईकने अत्यंत विस्मयकारक झेल कंप्लीट केला होता. तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू त्याने वाईड रिलीज केला, त्यानंतर 1 धाव खर्च केलाय. फलकावरती आहेत 23 धावा. ऑन साइडला गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना फटका मात्र या ठिकाणी फसलेला आहे. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये. बघा सिद्धेश, शोले चित्रपटामध्ये एक जबरदस्त संवाद आहे. लोहा लोहे को काटता है. एका बाजूने वीरेंद्र बाबरे होता, दुसऱ्या बाजूने धनंजय नाईक होता आणि 2 वाघ एकमेकांसमोर आले. येथे मात्र वीरूची शिकार झालाय. धनंजय नाईकने बाजी मारलेली आहे. खूप सुंदर गोलंदाजी. फलकावरती आहे 23 धावा. 23. या सामन्याचा खूप मोठा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो, कारण वीरू जर थांबला असता तर हा स्कोर 50 देखील पार करून गेला असता. वीरू मध्ये ती ॲबिलिटी आहे निश्चित स्वरूपाने. आणि 7 पटी संघाच्या पाठीचा कणा म्हणूनच त्याला ओळखलं जातं. असं म्हणतात की जंगलामध्ये वाघाची एंट्री झाल्यानंतर इतर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येतं.
वीरूची एंट्री जेव्हा मैदानामध्ये होते गोलंदाजांचं अस्तित्व धोक्यात येतं, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये वीरूची बॅट शांत राहिली, परंतु अजून सामना मात्र परिपूर्णरित्या बॅलन्सिंग दोन्ही संघांसाठी बरंच काही करण्याची नामी सुसंधी अजूनही आहे. पहिल्या सत्राचा खेळ हा प्रगतीपथावर न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेला आहे. मिस्टर दिशांत म्हात्रे, खूप चांगलं क्रिकेट. दर्शन 11 उच्छळली आयोजित श्रद्धांजली चषक, खूप चांगली संकल्पना आहे. या उच्छळली गावाच्या अगदीच परिवेशातून ज्या दिग्गजांनी निरोप घेतला, काळाच्या पडद्याआड झाले, त्यांना श्रद्धांजली देखील समर्पित करणारी स्पर्धा. बॅटच्या कडेवरती ब्रश होऊन डिरेक्टेड झालेली आहे आणि ही खासियत ठरलंय. जर आपण MS11 झाई या संघाचा उल्लेख केला तर डिरेक्ट हिट करण्यामध्ये मात्र हे महीन खेळाडू आहेत. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळू लागलाय. विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. 23 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेटचा स्वाद या स्पर्धेअंतर्गत आपण अनुभवतोय. संध्याकाळचं सत्र आहे. नेत्र सुखद हिरवळीने व्याप्त अशा उच्छळली क्रीडांगणामध्ये, क्रिकेटच्या मोहक माया नगरीमध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये अंतिम सामन्याची अनुभूती आपण अनुभवू शकतायत या स्पर्धेअंतर्गत. भावेश सुर्वे खूप मोठं टॅलेंट आहे. जसं धनंजय नाईकने PTTCच्या मैदानामध्ये झेल घेतला होता, तसा मानकोलीच्या मैदानामध्ये आपण भावेश सुर्व्यांना झेल घेताना पाहिलं होतं. हा देखील खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह खेळाडू आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली छाप आहे भावेश सुर्वेची. गेली अनेक वर्ष तो क्रिकेट खेळतोय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खूप कमी वयात आणि कमी वेळात क्रिकेटच्या विश्वामध्ये गगनभरारी गरुड झेप घेणारा हा एक आणखीन क्रिकेटपटू सातपाटी गावाच्या माध्यमातून आपण पाहतोय. भावेश सुर्वे, ज्याची विकेट राखून ठेवण्यात आली होती. 5व्या क्रमांकावरती तो आलाय मिडल ऑर्डर मध्ये. भावेशच्या बात्यामध्ये चांगले फटके आहेत. टच चेंडू होता, साइडला सजवलेला आहे. खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करावं लागेल. ऍज अ शार्प ऍज अ हेअर, सशाप्रमाणे चपळ, चित्त्याच्या चपळाईने, शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने, कसोशीने या 2 धावा परिपूर्ण केल्या. फलक आपल्याला पाहायला मिळतं 25 या अंकावर. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर सिद्धेश दवणे यांची खूप चांगली साथ आज लाभली. गोल्डन मॅजिक फिंगर्स आहे, जादूची ही 5 बोट. MP रिंगम आणि GGS सॉल जागतिक क्रिकेटच्या विश्वामधील पहिले 2 गुणलेखक, आणि सिद्धू यांनी मात्र आज आम्हाला आठवण करून दिली. जितके चांगले गुणलेखक तितकाच चांगला त्यांचा स्वभाव. एका स्माइल सहित आजचा संपूर्ण दिवस मात्र त्यांनी कंप्लीट केला आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. या उच्छळली क्रिकेटच्या परिवेशातील वेगवान चेंडू होता. धनंजय नाईक यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. लेग बाईटचे संकेत दिलेले आहेत पंच अक्षय नाईक, क्वालिटी अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे. अभि तांडेल यांना कोण विसरेल, सातपाटीचा ब्रँड. जबरदस्त पंचांची भूमिका. लालोंडे प्रीमियर लीग जेव्हा त्यांनी पार पाडली, आयोजकांनी स्वतः सांगितलं की प्रत्येक वर्षामध्ये अभि तांडेल आणि अक्षय नाईक हे 2 पंचांना आम्ही नेहमीच निमंत्रित करणार. ही त्यांची क्वालिटी आहे. त्या स्पर्धेमध्ये छाप सोडली होती अभि तांडेल आणि अक्षय नाईक या दोन्ही पंचांनी. बॅटची एज आहे, खूप सुंदर जल परिपूर्ण केला जातो. यष्टांच्या मागे आणखीन एका विकेटची पडझड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ जो इथे कंप्लीट झालेला आहे. फलकावरती आहे 25 धावा 3 षटकांच्या अखेरीस. प्रथम फलंदाजी करत असताना सातपाटी संघाला आपण पाहतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. विश्वास पाटील सरपाड्याचं ही कोहिनूर, ज्याने ही संकल्पना सुरू केली. एक जबरदस्त क्रिकेटपटू, सरकारी कर्मचारी, आणि आज मात्र 1 वर्षाच्या आतमध्ये 20,000च्या परिवाराच्या दिशेने ते वाटचाल करू लागलेले आहेत. आजच त्यांचे 17,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे. एकापेक्षा एक चांगले कॅमेरामॅन त्यांच्याकडे आहेत आणि तेवढेच चांगले एडिटर्स, डिजिटल स्कोरर, खास करून मनीष निजाई आमचे खूप जवळचे मित्र. आणि मनीष निजाई हे छोटं नाव नाहीये, दुबई रिटर्न आहेत. अब्रॉड मध्ये जाऊन त्यांनी स्पर्धांना अगदी 70-70च्या माध्यमातून
तारीफ सय्यद सारख्या एका मोठ्या महानायिका समवेत देखील त्यांचे जवळचे संबंध आहेत. मोठ्या स्पर्धा ते कव्हर अप करत आलेले आहेत. त्यांचे जवळचे मित्र अर्थातच कुशल चौधरी यांना कोण विसरेल, मुरबेगावचा ब्रँड, अशी अनेक नावं घेता येतील. आणि विश्वास पाटील यांनी क्वालिटी मेंटेन केलेली आहे म्हणून विश नेटवर्कचे जे नाव आहे आता मात्र उच्चांक गाठू लागलाय, ब्रँड बनू लागलेला आहे विश नेटवर्कचा. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला प्राधान्य देणारं हे युट्यूब चॅनल 2005 मध्ये ऑफिशियली चाड हरले स्टीव्ह चेन जावेद करीम याने कॅलिफोर्नियामध्ये युट्यूबचा शोध लावला. 2016 पासून युट्यूब हे माध्यम पालघरमध्ये अवेलेबल झालं. सर्वात पहिला जो किस्सा आहे सिद्धेश युट्यूबचा, पास्तळच्या मैदानामध्ये पाटील नेटवर्कने पहिली स्पर्धा कव्हर अप केली होती लाईव्ह टेलिकास्ट. आपण वळूयात मॅचच्या दिशेने, काही किस्से जे घेऊन येऊयात जस जसा वेळ मिळेल. गोलंदाज तयार होतोय. व्हाईट बॉल, अभि तांडेल यांचा इशारा अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. धावफलक जाऊन विसावलेला आहे प्रोग्रेस कार्ड वरती. 26 धावा हे शेवटचं षटक आहे. इथे हल्लाबोल करावा लागेल. भावेश सुर्वे लॉफ्टेड स्ट्रोक आहे. सेमी हेलिकॉप्टर फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये जाऊन विसावणारा चेंडू भावेश सुर्वे यांच्या खेळीस लागलेला आहे. फुल स्टॉप, गॉन. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा थोड्याशा तुलनेने कमी झालेल्या आहेत. 26 या अंकावरती धावफलक आपण पाहू शकताय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अत्यंत रोमहर्षक आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये चक्षुविहंगम क्रिकेटची अनुभूती, अगदी निर्विकार अशी स्पर्धा आहे. मादक अनुवादक क्रिकेटचं सौंदर्य आपण अनुभवलेलं आहे संपूर्ण दिवसभरामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकतायत मिस्टर करण जे दाखल झालेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये दक्षिण या आधीच्या सामन्यामध्ये काय कामगिरी केली होती. वसई संघाच्या विपक्षामध्ये ते 3 धावांचं षटक मात्र नेहमीच लक्षात ठेवलं जाईल. दक्षिण यांचं स्वतः धनंजय नाईक यांनी देखील तोंड भरून कौतुक केलं दक्षिणचं. चांगला गोलंदाज. ऑन साइडला फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. यस नो हा हा ना ना तू तू मैं थोडासा कलागीतुरा बघायला मिळाला. अंततः पक्षी गर्ड्यामध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जातोय. तत्पूर्वी धाव फलक मात्र जाऊन विसावलेला आहे. 27 या अंकावर. 28 या अंकावरती हलकसा करेक्शन. दर्शन 11 उच्चळली प्रेझेंट. श्रद्धांजली चषक 2025 चा महाअंतिम सामना. सातपाटी विपक्ष MS11 झाई अशा 2 संघांमध्ये सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर तुलनेने चांगली गोलंदाजी झालेली आहे. परंतु क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणत्याही धावसंख्येला छोटं किंवा मोठं आपण म्हणू शकत नाही. माझ्या नजरेसमोर असे अनेक सामने मी पाहिलेले आहेत ज्या सामन्यांमध्ये 18 चेंडूत 6 धावा देखील झालेल्या नाहीयेत. लाख मोलाच्या स्पर्धांमध्ये हे किस्से घडलेले आहेत. देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दक्षिणने प्रचंड प्रभावित केलेला आहे. लेग बाईटचे संकेत पंच अभि तांडेल त्या ठिकाणी दर्शवतायत. खूप सुंदर गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी. क्रिकेटमध्ये तुम्हाला मोठा खेळाडू बनून समोर यायचं असेल तर सर्वात आवश्यक काय असतं? तुमचा परफॉर्मन्स. 29 धावा स्कोर कार्ड वरती सजलेल्या आहेत. वेस्टीच्या पलीकडे येथे अभि तांडेल बहुतेक निरीक्षण आणि परीक्षण करतायत की खेळपट्टीच्या बाहेर तर चेंडू नाही ना डिलिव्हर झालाय, अदरवाईज तो नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. ते परीक्षण त्यांनी केलं. बघूयात अभि तांडेल काय सांगतायत आपल्याला. यस, नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पिच झाला आणि त्या कारणास्तव खराब चेंडू तेथे फ्री हिटचा चेंडू होता. ते आणखीन एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. खूप सुंदर पंचांची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला आतापर्यंत ॲक्युरेट स्वरूपामध्ये 4 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत. 31 धावा स्कोर कार्डवर. हार्दिक आरेकर आपण लक्ष द्यायचं आहे. मनीष निजाई काहीतरी सांगू इच्छितात. 31 डीप मध्ये एक्झिक्यूट केलेला फटका.
एसटी रक्षकाच्या ओंजळीमधून चेंडू स्किट झाला आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. येथे 2 धावा सहजतेने लिहिलेल्या रीतीने सुजलाम सुफलाम अशा या उच्छळली क्रीडांगणामध्ये परिपूर्ण करतायत बॅटर्स. सातपाडी संघ जाऊन पोहोचलेला आहे 33 या अंकावर. शेवटचा चेंडू आहे शेष स्वरूपामध्ये. चला घाई करा, घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. युसुफ सय्यद यांची खूप चांगली साथ मिळाली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, त्यांचे देखील मनापासून आभार. पंच त्या ठिकाणी काय दर्शविणार. यस, वाईट बॉल आहे. आणखीन एक खराब चेंडू. मोतीलाल शहा यांच्या आम्ही अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून या भव्य स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली. तसेच संपूर्ण दर्शन 11 उच्छळीचा संघ, अनिल बाणे असतील, हरकेश मेहर असतील आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप, संपूर्ण कार्यकारिणी यांचे देखील मनापासून आभार. एका मोठ्या व्यासपीठावरती आपण संधी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आपला आशीर्वाद आणि आपलं प्रेम असंच आमच्यावरती राहील ही अभिलाषा. 34 धावा आहेत फलकावर. 34 स्कोर कार्ड वरती सजलेल्या आहेत. लास्ट एव्हर वन डिलिव्हरी इज रिमेनिंग. स्पर्धेमध्ये आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेल्या ते म्हणजे चनी पाण्याची सोय आणि डीजे जे मला स्पॉन्सर केले. सौभाग्यवती 4 ट्रॉफीज स्पॉन्सर केल्या. त्याच प्रकारे पाहू शकाल या स्पर्धेमध्ये श्री संतोष वडे बोईसर प्रशासकीय अधिकारी फार्मा कंपनी यांच्यामध्ये चांगलं सहकार्य राहिलं. विवेकजी मोरे, तसं पाहू शकाल मुनीश भुवनेश्वर आरेकर, बापूजी गावट साहेब, रमाकांत धनू यांच्या स्मरणात सुद्धा संकेतजी धनू यांच्याकडून चांगला सहकार्य राहिलं. दीपकजी मोरे साहेब असतील, भावेश धानमेर बोरिवली यांचा धन्यवाद असेल. मनोजजी दवणे, जितेंद्रजी मेहर, सुनील सुवार दवणे यांच्या स्मरणात सुद्धा मला चांगलं सहकार्य राहिलं. तसंच जयेश पागदरे उपसरपंच उच्छळी ग्रामपंचायत यांचा आपण धन्यवाद करूया. राकेशजी धनू, जयदीप मेहर, रवींद्रजी दवणे, निलेशजी दवणे, तसंच पाहू शकाल रत्नदीप आरेकर सर असतील, दिव्यांग स्मित पाटील, नंदकुमार तामोरे, मयुरेश दवणे, दशरथजी तामोरे, DS सर, तसंच यांच्या स्मरणात श्री कुशल तामोरे यांच्याकडून चांगलं सहकार्य राहिलंय. आणि कैलासवाडी दर्शन किशन पागदरे यांच्या स्मरणात सुद्धा चांगलं मला सहकार्य. प्रत्येकाचा आपण मनापासून धन्यवाद करूया, कारण की चांगलं सहकार्य आणि कुठली स्पर्धा विदाउट स्पॉन्सर पार पडत नाही. चांगलं सहकार्य त्यांचं राहिलं. चला बोलूया आपण मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ लक. महाराष्ट्राची आर्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी युसुफ सईद आजच्या अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. अंतिम इनिंग्सला पहिला चेंडू अल्टी पलटी चेंडू मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स. कल्टी पंचदशातील षटकार आलाय. वाह, काय सुरुवात. जयराजनी पहिल्या चेंडूवर राज कायम केलं. षटकार ठोकलाय. 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर 6 धावा बनवायचे. 33 चेंडू असतील 23. चांगली सुरुवात जयराजच्या माध्यमातून झाली आहे. पुढे जाऊ घ्यायचा प्रयत्न पाहू. लावडेला पेल फलंदाज बॅक थोडं आउट. पलटवार. अप्रतिम पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु प्रत्युत्तर दिलं गेलं ते म्हणजे वीरेंद्र बाबरे यांच्या माध्यमातून जयराजला पाठवले मैदानाच्या बाहेर. यष्ट्यांच्या समोर पकडला गेला आणि लेग बिफोरच्या रूपामध्ये फलंदाज बाद. झालाय. तिसऱ्या क्रमांक बॅटिंग साठी आला, परंतु वीरेंद्र बाबरेचं कौतुक करावं लागेल. ज्या बॅटरने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला त्या बॅटरला नक्कीच माघारी पाठवलाय. सामना रंगतदार होईल. सहसा सातपाडी संघ हा सामना सोडणार नाहीये. MS11 साई सुद्धा सामना सोडणार नाहीये. पर्व दुसऱ्यामध्ये नवीन चॅम्पियन आपला भेटेल. मागील वर्षामध्ये ध्रुव 11 सातपाडी चॅम्पियन ठरला होता. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. अपील नक्कीच केली, परंतु हा निर्धाव चेंडू आला. बघा मागील वर्षामध्ये ध्रुव 11 सातपाडी चॅम्पियन ठरला होता, रनअप ठरला होता. SRG परनाळी 40+ हा संघ रनअप ठरला होता, परंतु यावेळेस पर्व दुसऱ्यामध्ये पाहू शकाल नवीन चॅम्पियन भेटेल.
त्यावेळी सोडवला चेंडूला डीप मध्ये खेळाडू आलाय, पाहू शकाल 2 खेळाडू च्या मध्ये टप्पा पडला. वीरेंद्र बाबरे थोडेसे नाराज आहे कारण की झेल झाला असता, परंतु चुकी झाली आहे खेळाडूंच्या माध्यमातून. एका बाजूला पाहू शकाल वेदांश आणि दिशांत तिकडे होते. कॉलिंग नव्हती बघा, कॉलिंग असणं गरजेचं, इकडे कॉल नव्हता. आणि पाहू शकाल एक धाव नक्कीच आली आहे. धावफलक एक पुढे सरसावती धावसिक धावपचा 9 अंक 7 अंकावर चेंडूचा खेळ संपला गेला. आतापर्यंत 4, आता मनवाचे 32 चेंडू असे इनिंग्स मध्ये तब्बल पाहायला गेलं तर 20 चेंडू आणि 32 धावांची गरज. 20 बॉल 32. समीकरण खूप चांगलं आहे. संध्याकाळ सत्र पाहू शकाल वातावरण थोडंसं थंड पडलाय आणि येणारे जर पाहिलं गेलं तर 27-28 डिसेंबर रोजी या सुद्धा पाहू शकाल तलासी तालुक्यामधला एक लांबच्या टोक्यावरला संघ. तर एका बाजूला पाहू शकाल सातपाडी या पालघर डिस्ट्रिक्ट सगळ्यात मोठा गाव. सुमितचा पहिला चेंडू स्वतःला झोकलाय, चेंडूला ठोकलाय, परंतु पाहू शकाल खेळाडू मागे जातोय. दिशांचा कमबॅक चांगला राहील का? चेंडू अडवला बाउंड्री जवळ, तिसरा प्रयत्न करेल का? वेद पुढे सरसावलाय, बघता बघता यस नोचा कॉल आणि बघता बघता 3 धावा. खूप सुरेख अप्रतिम दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बघा वेदचा कॉल खूप चांगला राहिला. वेदनी पाहिलं की चेंडू अडवला, चेंडू हातामध्ये नव्हता आणि लगेच तो पलटा 3 धावा लगेच परिपूर्ण केल्या. धावसंख्या 3 पुढे सरसावते 12 अंकावर. आता बनवायचे विजेसाठी 28 चेंडूचे 17 चेंडू 28 धावांची गरज. सांघिक धावसंख्या जर पाहिलं गेलं तर एक मिनिट थोडस क्रेशन केलं गेलं. 12 धावा फलकावर आता बनवायचे 27 धावांची गरज आहे. यावेळेस फटका सुरेख रिवास आणि आलाय चौकार 4 धावा. बघा या स्पर्धेमध्ये अचिवर स्पोर्ट्स मिथुनजी पागदरे निकित पागदरे यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी मला ट्रॉफी स्पॉन्सर केली, त्याचा पण धन्यवाद करूया. अचिवर स्पोर्ट्स यांच्या आणि एक अप्रतिम बॅट सुद्धा दिली आहे एएस म्हणजे अचिवर स्पोर्ट्स. निकितजी पागदरे आणि मिथुनजी पागदरे यांचा आपण मनापासून धन्यवाद करूया. बघा धावफलक 4 ने पुढे सरसावली. धावसंख्या स्वीट 16 16 या अंकावर. त्यावेळेस अजून एक फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर आलाय मिस्टर भावेश. चेंडूला फील्ड करतोय पण एकेरी धाव आणि धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावून पोहोचेल धावफलकावर 17 अंकावर. आता बनवायचे 22 चेंडू असतील. इनिंग्स मध्ये तब्बल 15 चेंडू 22 धावांची गरज. दुसरा षटक मार्ग असतं या स्पर्धेमध्ये पाहू शकाल प्रत्येक खेळाडूंच्या अंगावर एकविरा स्पोर्ट्स हा टी शर्ट दिसतो. सुयोगजी तरे, पवनजी तरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर मॅडमसाठी टी शर्ट होते. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळाय पाहू शकाल. टीम मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतो, चेंडूला फील्ड केला जाईल. प्रणित तिकडे आहे परंतु एक सिंगल एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. बघा चांगली बॅटिंग म्हणावी लागेल आणि चांगला कॉन्फिडन्स पाहायला भेटला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, मागील 2 चेंडू 2 सिंगल म्हणजे पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल धावा आल्या 93. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 अंकावर. 39 धावांचा पाठलाग करतोय MS11 झाई. मोतीलाल शाह यांचा संघ मैदानाच्या आतला त्यांनी पुरस्कृत केला संघ. यावेळेस पहिल्याच मन बनवलं होतं. चेंडू उंच गेलाय डीप मध्ये दिशांत आणि बॅटर होईल शांत. फलंदाज वेद बागतोडक आउट. गडी क्रमांक दुसरा बाद झालाय ते म्हणजे 18 अंकावर. मोठा धक्का लागलाय MS11 झाई संघाला. परंतु या स्पर्धेमध्ये वेदची बॅटिंग जर आवडली असेल तर ताळ नक्कीच होऊन जाऊ द्या. वेदने अप्रतिम बॅटिंग केली आहे या स्पर्धेमध्ये. अक्षरशः प्रत्येकानं वेड लावलाय असा बॅटर बाद झाला. परंतु सुरेख अप्रतिम बॅटिंग वेदच्या माध्यमातून. 18 वर 2 गडी बाद. जानेवारी पासून 18 जानेवारी पर्यंत अजून एक आपण स्पर्धा घेऊन होतोय ते म्हणजेच कोली बॉईज मांगेला समाज या कमिटीच्या माध्यमातून स्पर्धा असणार. त्यामध्ये 16 एक गाव एक संघ, 8 40+ संघ आणि 8 आमंत्रित संघ असतील. तर आपण एंट्री करून घ्यायची. रुपेश तामोरे आणि त्यांची पूर्ण टीम यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता.
किंवा अनिल बाणे सरांना आपण कॉल करू शकता. 40 प्लसचे संघ असतील अनिल बाणे यांना आपण कॉल करू शकता एंट्रीसाठी. येणारे 14 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 मध्ये सुद्धा याच मैदानामध्ये एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा होणार आहे. कोली बॉईज आणि मांगीला समाजाच्या माध्यमातून. नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये संकल्प आलाय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये 18 धावा फलकावर आल्या मोठा फटका खेळला पाहू शकाल. टिपलाय झेल संपलाय संकल्पचा खेळ. सातपडी एक्सप्रेसने बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. काय षटक राहिलाय पाहू शकाल. पहिल्या 4 चेंडू मध्ये 9 धावा, मागील 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले. आता येणारे चेंडू असतील 12 चेंडू मध्ये बनवायचे 21. प्रत्येक षटकामध्ये 10.50 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. मध्ये प्रिन्स आलाय 4थ्या क्रमांकावर. होऊ शकाल बॅटिंग मध्ये थोडासा पाचव्या क्रमांकावर प्रिन्स आला. पाहू शकाल प्रिन्स नावाने त्याची प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. झाई संघाचा वंडर बॉय चॉकलेट बॉय मैदानाच्या आतमध्ये आहे मिस्टर प्रिन्स. आणि पाहू शकाल सौरवजी सुद्धा आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य कारण चांगली मेहनत त्यांनी केली आहे. बबलू असतील म्हणजे प्रथम असतील, मयुरेश असतील, सिद्धू असतील, ओमकार दामोरे असतील, तसं पाहिलं गेलं तर ध्रुव, सर्पमित्र भारत या पूर्ण कमिटीने चांगला काम केलंय. सर्वेश असतील आणि लेजेंडरी खेळाडू हरिकेश मेहर, अनिल बाणे सर असतील. आणि पाहू शकाल स्टायलिस्ट हेअर स्टायलिस्ट मिस्टर कैलास युनिक स्टाईल आणि रत्नदीप या संघाचं आपण कौतुक करूया ज्यांनी अप्रतिम दर्जेदार काम केलं. खेळपट्टी बनवणं, मैदान खूप सुखसुरेख ठेवणं त्यांचं खूप चांगलं काम राहिलं. म्हणून आपण अंतिम दिवसामध्ये विकेट खेळपट्टी खूप सुरेख राहिली आहे. पुढील मार्कवर दिशांत, स्ट्राईकवर धनंजय नाईक. 12 चेंडू 21 धावांची गरज. रिव्हर्सचा फटका खेळलाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये. तिकडे छोटे प्रेक्षक आहेत परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा लगत. नक्की प्रेक्षकांकडे थोडीशी चर्चा करतात पंचांनी. हा षटकार आलाय बघा. शेवटचा सामना सुरू आहे. अजूनही प्रेक्षकांसाठी 100 रुपये कॅश प्राइज कमवण्याची संधी आहे. हो ते 100 रुपये आता 200 मध्ये कन्वर्ट झालेत. सुरेश साहेब आणि पाहू शकाल राकेश धनू यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक झेलवर दिला जाईल. यामध्ये दक्षता घ्या. कुठल्याही प्रेक्षकाने जर झेल टिपला मैदानाच्या बाहेर तर त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार. सन्माननीय आमचे लेजेंडरी खेळाडू मिस्टर सुरेश सर आणि राकेशजी धनू एक डावखुरी अप्रतिम बॅटर उछळी भागामधले सौरवजी यांचे पिताश्री यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. धनंजय पहिल्या चेंडू जेव्हा क्रॉस बॅट खेळला तर वीरेंद्र बाबरेच्या षटकामध्ये तिकडे दिशांत आणि दिवांशू आला होता. तिकडे तो झेल टिपला आला नाही. तिकडून धनंजयची बॅट तळपली. 11 चेंडू मध्ये आता बनवायचे 15 धावांची गरज. क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न. फटका सुरेख आहे. वा सडक पे कडक आलाय षटकार. आणि पाहू शकाल प्रेक्षक तिकडे होते. झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु झेल झाला नाहीये. परंतु बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. धासू करतो धासू फलंदाजी. 6 धावा. मिस्टर डीजे निक्स नीरज 2 चेंडूवर 2 षटकार. आता पाहिलं गेलं तर बनवायचे 9 चेंडू असतील 10 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये खूप काय पाहायला भेटलं आपल्याला. 2 अर्धशतक. पहिला अर्धशतक अल्केश गायकवाड, दुसरा अर्धशतक जर पाहिलं गेलं तर वीरेंद्र बाबरे. पहिली हॅट्रिक जी पटकवली ती म्हणजेच केंडू म्हणजेच वैभव कोरे यांच्या नावावर राहिली. 6 चेंडू 7 धावा डिपेंड झाला. 6 चेंडू 19 धावा सुद्धा बनल्या. खूप सारं या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतं. 40 प्लेचे लेजेंडरी खेळाडू अहमदी संघ, इक्कावेकचे संघ आणि खूप चांगलं क्रिकेट या 5 दिवसामध्ये अनुभवलं या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्लीन बॉल. हा पलटवार
थोडासा वेगळा फटका करण्याचा प्रयत्न करतो, परफेक्ट यॉर्कर. आपण प्रत्येक वेळा सांगतो ना की क्रिकेटमध्ये दोनच वस्तूंना, दोनच गोष्टींना सन्मान आहे. एक तर सर सचिन रमेश तेंडुलकर, दुसरा परफेक्ट यॉर्कर. आणि परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज बॅक टू द आउट गॉन. लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला, कारण की अंधार पडण्याच्या अगोदर आपल्याला नक्कीच ही स्पर्धा संपवायची. त्यानंतर मुख्य बक्षीस वितरण असणार आहे. पाहुण्याचा सन्मान बाकी आहे, परंतु काय बॅटिंग केली आहे. 9 चेंडू 9 धावांची गरज, 18 धावांची खेळी साकारली. धनंजय नाईक यांनी 2 षटकार त्याच्या इनिंग्स मध्ये राहिले, परंतु अजूनही बॉल टू इक्वेशन आहे. परंतु चांगला कमबॅक म्हणावा लागेल. आपण प्रत्येक वेळा सांगतो की फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो. शुरुआत खराब झाली, 2 षटकार आले, परंतु तिसऱ्या चेंडूवर कमबॅक केलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरा षटक मार्ग असतं. 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. अटॅकिंग फील्ड पाहू शकाल, अटॅकिंग फील्ड लगावली. खेळपट्टी जवळ पाहू शकाल, खेळाडू उभं केलंय. मिड ऑफला एक खेळाडू आहे, एक काहीतरी वेगळं दबाव बनवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक बॅटरवर जेव्हा असं काही क्रिकेट असतं तेव्हा तेच दृश्य पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 9 धावांची गरज. यावेळी सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑनला खेळाडू नाहीये. प्रणित जातोय, परंतु चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आलाय. श्रद्धांजली चषक चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. दिशांच्या विरोधामध्ये प्रशांतच्या बॅटवर चौकार आला. 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्चले. अजून येणारे चेंडू 8 चेंडूमध्ये बनवायचे 5. ड्रिल मास्टर सई सुद्धा आहेत, पूर्णपणे मैदानाचा आढावा घेत आहेत. आणि उद्या नक्कीच रील्स व्हायरल होतील प्रत्येक खेळाडूंच्या. त्यावेळेस खोदून काढला खेळाडू तिकडे. चेंडूला फील्ड करतात, फेकी केली आहे, पण एक सिंगल धाव. एकेरी धावाने धावपळ पुढे सहसा होते. आता बनवायचे 7 चेंडूमध्ये 4. होईल का पलटवार, हे सुद्धा पाहायला जाईल. पलटवार करण्याची गरज आहे. हा शेवटचा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे, परंतु स्ट्राईकवर जर पाहायला गेलं तर बॅटर आहे प्रिन्स, ज्यांनी मागील सामन्यामध्ये अप्रतिम खेळी साकारली. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघा, आज आपण पाहिलं गेलं तर विश नेटवर्कच्या माध्यमातून मला 20 जर व्ह्यूअर्स लाभलेत. नक्की तयार झाला पाहिजे या स्पर्धेसाठी. विश नेटवर्कसाठी खूप कमी वेळामध्ये चर्चेचा विषय राहिला युट्यूब वाहिनी विश नेटवर्क. विश्वजी पाटील यांच्या संकल्पनेत साकार झाली स्पर्धानी एक अप्रतिम व्यक्तिमत्व आगरी वाघ, सरपाट्याचा वाघ म्हणून त्याची ओळख राहिली आहे. इतर पट्टू आणि टेनिस क्रिकेटपट्टू खूप चांगला तो खेळतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये राहिला आहे. क्लीन बोल्ट. शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गडी बाद झाला. या षटकामध्ये धावा नक्कीच खर्च केला. तब्बल 17 परंतु 2 गडी बाद करणे यशस्वी राहिलाय. येणारे 6 मध्ये बनवायचे 4. होईल का पलटवार, हे पाहण्यासाठी घेऊया छोटा ब्रेक. घेऊया मैदानाच्या आतमध्ये. शकाल आमच्या स्क्रीनवर छोटे छोटे प्रेक्षक सुद्धा आहेत, एन्जॉय करतायत. त्याच्यावर हार्दिक कारेकर सुरेख कॅमेरा वर्क म्हणावा लागेल. आणि त्यांना आपण कॅमेरामध्ये पाहतोय. एक चिमुकली आहे गुड्डी, पप्पांच्या कांद्यावर बसून सामन्याचा आनंद घेते. नक्कीच जे बॉल बॉयज आहे त्यांचं पण कौतुक करूया. प्रत्येक चेंडू आज त्यांनी वेळेवर मध्ये आणलाय. खूप लांब लांब चेंडू गेले, परंतु भविष्य काल काट्यामध्ये असेल, झाडीमध्ये असेल, समुद्र किनारपट्टीवर असेल, त्यांनी शोधून आणलंय. त्याचं आपण कौतुक करूया. व्रत त्याचा वाढदिवस सुद्धा आहे. कवेश आपला सुद्धा धन्यवाद असेल. अथर्व आपला सुद्धा धन्यवाद असेल. चांगलं काम त्यांनी केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष आलाय. मग येणारे चेंडू असेल 6 चेंडू मध्ये बनवायचे 4. हर्ष नवीन बॅटर नॉन स्ट्राईक, परंतु प्रशांत स्ट्राईक वर 2 चेंडू आणि 5 वर बॅटिंग करतोय प्रशांत. विधानशो आला अंतिम षटकामध्ये. 6-4 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळला, पुढे साचावलाय. डीप मध्ये खेळाडू खूप दूरवर. वीरेंद्र बाबरे पुढे साचावला, चेंडूला फील्ड केलाय.
बॅकअप चांगला राहिला, थोडासा फंबल, त्याचा फायदा बॅटरने उचलला. पाहू शकाल 2 धावा परिपूर्ण केल्या. आता येणारे 5 चेंडूमध्ये बनवायचे 2, मात्र 2 पावलं मागे राहिलाय. पाहू शकाल चॅम्पियन बनण्याच्या दारावर आहे MS11 झाई. मोतीलाल शाह यांचा संघ चॅम्पियन बनेल का की वेदांशू स्पीड ब्रेकरचं काम करेल. पाहू शकाल काय घडेल, काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यांची नजरा मैदानाच्या आतमध्ये. परंतु मित्रांनो, मी विनंती करेल, दर्शन 11 उच्छळी या कमिटीने तयार झाला पाहिजे. त्या अप्रतिम स्पर्धा, कुठेही गालबोट न लागता अप्रतिम स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत जाण नक्की झाला पाहिजे. खूप चांगली स्पर्धा राबवली गेली मागील 5 दिवसामध्ये आपण पाहिलं. यावेळेस पाहू शकाल दबाव आहे. नॉनस्ट्रायकर बॅटर पुढे आला, फेकी झाली आहे आणि काय घडेल. बोर्ड वरती हर्ष डायमंड शिकार, पंचाने व्हाईट बॉल दर्शवलाय. परंतु धाव घेण्याच्या नादामध्ये स्वतःचा विकेट त्यांनी बाद केलाय. हर्ष बॅक टू आउट. आता येणारे 5 चेंडू 1 धावांची गरज. हर्ष मैदानाच्या बाहेर. यावेळेस पाहू शकाल झाई संघाचा MS धोनी स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलाय. नॉनस्ट्राइक एंडवर. मग हा असा खेळाडू आहे, त्याला नक्कीच डिसेबल आहे, परंतु संघासाठी प्रत्येक वेळी खेळतो. थोडासा बोलण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये थोडंसं कमी आहे, परंतु क्रिकेटची भाषा आहे ना, तो खूप चांगला करतो आणि खूप चांगला ऐकतो, खूप चांगलं बोलतो क्रिकेटची भाषा. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्राइक एंडवर. सामना लेवल झालाय, स्कोर लेवल आहे. अजूनही 5 चेंडूमध्ये 1 धावांची गरज आहे. 5 चेंडू 1. चेंडू 1. 5 बॉल 1. मित्रांनो, 10 झाला पाहिजेत मेगा फायनल साठी. आणि यावेळी चेंडू उडवला. अजूनही वाट पाहावी लागेल, अजूनही वाट पाहावी लागेल. प्रशांत सुद्धा मैदानाच्या बाहेर. 4 चेंडू 1 धावा असा सामना MS11 झाईनी पाहिलेल्या मुंबई भागामध्ये सामना सुपर ओव्हर मध्ये घेऊन गेले होते, जेव्हा 6 चेंडू मध्ये 1 धावांची गरज होती. मोतीलाल शाह यांचे हृदयाचे डोके परत वाढलेत, कारण की ते इतिहास परत होणं नको आहे, ते हायलाइट होणं नको आहे. 4 चेंडू 1 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आत दक्षिण आलाय. दक्षिण बॅटिंग साठी पोहोचतोय, तो म्हणजे 9व्या क्रमांक. नवव्या क्रमांकावर आलाय, म्हणजे 7 गडी बाद झालेत. 4 चेंडू 1 धावा. इकडून 1 धावा डिफेंड करायचे सातपाडी संघाला. सूरज चौधरी सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांच्या सुद्धा मनात दुधगे वाढले आहेत. त्यावेळेस अजून एक चांगला चेंडू, धाव घ्यायचा प्रयत्न. काय घडलाय, काय घडलाय. अजून एक विकेट. 8वा गडी बाद झालाय. 8वा गडी बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. आता 3 मध्ये 1. 3 चेंडू 1. सामना खूप सुरेख आहे. काय सामना. स्वप्नील बॅक टू आउट. बघा, 2 बॅटर डायमंड डकचे शिकार झालेत. मागील 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद झालेत. 2 धावची आणि 1 झेल बाद. 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद झालेत. पाहू शकाल 3 धावा आल्या. जाता येणारे 3 चेंडू 1 धावाची गरज. पाहू शकाल संकेतजी धनू यांच्या सुद्धा हृदयाचे डोके वाढलेत, कारण की त्यांचा आवडता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पालकर वंडर बॉय वीरेंद्र बाबरे, आणि त्यांच्यासाठी खूप शुभेच्छा असतात. बघा, यश आणि दक्षिण मैदानाच्या आतमध्ये. आणि कोण बनेल चॅम्पियन. 8 गडी बाद झालेत, ते म्हणजे पाहू शकाल MS11 झाई. मित्रांनो, आता ताळ नक्कीच व्हायला पाहिजेत. काय सामना रंगलाय, काय सामना रंगला. 5 चेंडू मध्ये 1 धावा डिफेंड करायच्या होत्या, पण पाहू शकाल मागील 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. अटॅकिंग फील्ड आहे. स्ट्राइक वर दक्षिण, नॉन स्ट्राइक वर यश. आता बनवायचे विजयासाठी 3 चेंडू 1. जे प्रेक्षक बसले ते उभे राहिलेत, जे उभे राहिलेत आता टाचावर उभे राहिलेत. अशा प्रकारे सामना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. प्रवीण सर सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि निविदाताई सुद्धा आहेत, त्यांच्या सुद्धा नजरा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल, हा चॅम्पियन कोण बनेल. 3 चेंडू 1 धावांची गरज. कट करायचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. आता येणारे 2 चेंडू 1. 2 चेंडू 1 धावांची गरज. पाहू शकाल 2 डोळ्याने, 1 नजरेने पाहावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा सामना
अपन साथ कुदरत ने सभी को हीरा बनाकर भेजा है, कुदरत ने सभी को हीरा बनाकर भेजा है. जो जितना घिसेगा वो उतना चमकेगा. आज चमकण्याचा मौका आहे ते म्हणजेच गोलंदाज वेदांशूकडे चमकण्याचा मौका आहे. यावेळी पाहू शकाल दक्षिणकडे संध्याकाळचं सत्र सामना मैदानाच्या आतमध्ये उच्छाला माता क्रीडांगण. यावेळी पाहू शकाल उचलले घेणारा चेंडू पाहू शकाल आणि डॉट 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 अजून एक निर्धाव. काय गोलंदाज मित्रांनो, वेदांशूची गोलंदाजी आवडल्याच्या दहा नक्की झाला पाहिजेत. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. अपन सांगतो की कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाओ, दिल में फकीर जिंदा रख, हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जाओ जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रख. ही उम्मीद जीवन ठेवली आहे वेदांशूने. काय सामना रंगलाय अप्रतिम. 5 चेंडू 1 धावांची गरज होती, आता 1 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. मोतीलाल शाह एका बाजूला सूरज चौधरी, सनी चौधरी, हृदयाचे धोके धड 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 वाजतायत. काय घडेल, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षानो टाळ्या नक्की झाला पाहिजेत. 1 बॉल 1 कोण जिंकेल, जाई की सातपाडी, चौधरी बंधू की मोतीलाल शाह. त्यावेळी सोडवला चेंडूला आणि पाहू शकाल चॅम्पियन झालाय तो म्हणजे MS11 जाई. पाहू शकाल मित्रांनो, जाई संघ जिंकलाय. दोन्ही संघासाठी झाला पाहिजेत सातपाडी संघ आणि MS11 जाई.